रिडक्शन पाहणार आहोत. त्यातले आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, आपल्याला असं काहीतरी ब्लॉक दिलेलं आहे बरोबर. आता प्रॉब्लेममध्ये नेहमी बघताना सिरीज आणि पॅरलर ह्यापासून स्टार्ट करायचं. आपण ज्यावेळेस आन्सरला सुरुवात करतो त्यावेळेस मग काय G1 G2 आहे बघा. ह्यामध्ये काय दिसते आपल्याला सिरीज दिसते. ही दोन काय आपली सिरीज आहे आणि ह्या दोन काय आहेत आपल्या पॅरलर आहेत बरोबर. मग आपण सिरीजमध्ये काय करतो, दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्या दोघांचा एक बॉक्स घेऊन त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपण तेच केलं G1 G2. ठीक आहे, हा बॉक्स आहे. हा जो टेकअप पॉईंट आहे आपण हा आहे असं लिहिला आला. मग पुढे काय आता ह्या दोघांचं पॅरलर म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन G3 + G4 आणि हा बॉक्स आहे असं गेला बरोबर. मग पुढे काय करणार, अजून आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म काय दिसतोय हे करूया आपण. आता ह्यासाठी काय करणार आपण, बॉक्स ब्लॉक आणि आता इथे आता हे बघा ह्यामध्ये आता इलेमेंटरी आपण जो रूल बघितला होता 3 नंबरचा तो काय असतो G1 G2. वरती काय घेणार G1 G2 डिवायडेड आणि इथे काय आहे मायनस आहे. मायनस म्हणल्यावरती काय करतो आपण अपोजिट करतो म्हणजे 1 + G1 G2 × H1. ओके, म्हणजे हेच आपण इथं लिहूया G1 × G2 डिवायडेड 1 + G1 G2 × H1. हा एक बॉक्स झाला. पुढे आहे असं G3 + G4, पुढे ब्लॉक आणि पुढे आउटपुट C(S). आता म्हणजे हा ब्लॉक गेला, हा ब्लॉक काढला आपण. आता कोणता राहिला, फक्त हा ब्लॉक राहिला आहे. सॉरी, हा पण गेला आहे. इथे काय राहिलं आपलं H2. आता हे दोघं सिरीजमध्ये बरोबर. सिरीजमध्ये म्हटल्यावर काय करणार आपण मल्टिप्लिकेशन करणार. एकदा G3 G1 G2ला जाणार प्लस G4 हा G1 G2ला जाणार. एकदा ब्लॉक G1 G2 × G3 प्लस G1 G2 G4 डिवायडेड आहे असंच 1 + G1 G2 × H1. पुढे परत ब्लॉक C(S), इकडं H2. आता काय परत सेम तसंच करायचं, वरचं घ्यायचं डिवाइड, इथे प्लस आहे म्हणल्यावर -1 - ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता काय लास्ट स्टेप आहे बरोबर आहे. तर लास्ट स्टेप ज्यावेळेस असते त्यावेळेस काय घ्यायचं आउटपुट डिवायडेड बाय इनपुट म्हणजे C(S) डिवायडेड R(S) = वरची टर्म घ्यायची G1 G2 G3 प्लस G1 G2 G4 डिवायडेड 1 + G1 G2 H1 होल डिवायडेड ह्या दोघांचं मल्टिप्लाय म्हणजे G1 G2 G3 प्लस G1 G2 G4 डिवायडेड 1 + इथे 1 प्लस आहे ना म्हणजे मायनस येईल 1 - ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 + G1 G2 H1 मल्टिप्लाय H2. आता मल्टिप्लाय H2 आहे की नाही, हा H2 एकदा G3ला जाणार आणि एकदा H2 G4ला जाणार म्हणजे त्या होल टर्मला जाणार. G1 G2 G3 प्लस G1 G2 G4 डिवाइड 1 + G1 G2 H1 होल डिवायडेड 1 - G1 G2 G3 × H2 प्लस G1 G2 G4 G1 G2 G4 × H2 होल डिवायडेड 1 + G1 G2 आणि H1. मग नंतर काय करणार, आता इथे 1 मायनस आहे म्हणजे मग काय करणार ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय. बाकी आहे तसं सगळं सारखं, वरची टर्म आहे अशीच म्हणजे ती काय येईल आपली = G1 G2 G3 प्लस G1 G2 G4 डिवायडेड 1 + G1 G2 H1 होल डिवायडेड. आता बघा 1 क्रॉस मल्टिप्लाय बरोबर आहे.
क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 1 प्लस G1 G2 H1 मायनस G1 G2 G3 H2 परत हा मायनस आहे, आपण आतमध्ये टाकला तर काय होईल, ती पण टर्म काय होईल, मायनस होईल, म्हणजे मायनस G1 G2 G4 H2 डिवायडेड क्रॉस मल्टिप्लाय. पहिली काय आहे 1 प्लस G1 G2 H1 मायनस ऑफ इन ब्रॅकेट घ्यायचं, काय येणार G1 G2 G3 H2 प्लस G1 G2 G4 H2 होल डिवायडेड खालचा न्यूमरेटर तो आहे तसंच 1 प्लस G1 G2 H1. म्हणजे ह्या ज्या दोन टर्म आहेत ह्या दोन टर्म काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजे आपला C ऑफ S डिवायडेड बाय R ऑफ S काय येईल, इक्वल्स टू वरची टर्म G1 G2 G3 प्लस G1 G2 G4 डिवायडेड 1 प्लस G1 G2 H1 मायनस इन ब्रॅकेट G1 G2 G3 H2 प्लस G1 G2 G4 H2 ही आली आपली होल टर्म. त्याला आपलं फायनल आन्सर. ठीक, परत एकदा सांगते काय केलं आपण. फर्स्ट प्रॉब्लेम आपला असा काहीतरी ब्लॉक दिलेला असतो, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सिरीज आणि पॅरलर शोधायचे, बरोबर. आता ह्या दोन काय होत्या, आपल्या सिरीज होत्या, म्हणून काय केलं, त्या दोन बॉक्सचा एक बॉक्स केला, म्हणजे G1 इंटू G3. आता ह्या दोनमध्ये काय होतं आहे, पॅरलर आहे, पॅरलरची आहे. मग इथे पॅरलरमध्ये काय करतो, त्या दोघांची आपण ॲडिशन करतो, म्हणून आपण काय केलं G3 प्लस G4 घेतला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सिम्पल काय दिसतंय, हा ब्लॉक सिम्पल दिसतोय, बरोबर आहे. हा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करायचा आहे, म्हटल्यावरती काय येईल, वरचा घ्यायचा G1 G2 डिवायडेड, इथे काय मायनस आहे 1 प्लस घेणार ह्या दोघांचं मल्टिप्लाय, म्हणजे मग तो काय आला G1 G2 डिवायडेड 1 प्लस G1 G2 इंटू H1. ठीक आहे. मग बाकीचं सेम पुढचं आहे असं, म्हणजे हा ब्लॉक गेला म्हणून मग हा ब्लॉक आपण कॅन्सल केला, हा ब्लॉक आपण नाही लिहिला. मग काय केलं, हा एक ब्लॉक राहिला आणि पुढचे टर्म्स राहिले, बरोबर. मग काय करणार, ह्या दोघांमध्ये सिरीज दिसतीये. मग हा जो एकदा G3 आहे G1 G2ला जाणार प्लस म्हणजे दोघांचं मल्टिप्लाय करायचं G4 G1 G2 इंटू G4 असं होणार. मग खाली होल टर्म आहे अशीच G1 प्लस G1 G2 H1. आता काय राहिलं, एवढंच ब्लॉक राहिलं आहे, बरोबर. आता एवढं ब्लॉक करण्यासाठी आपण काय करणार, सेम जे आपण वरती केलं सेम तसंच करा. इथे काय प्लस आहे, म्हणजे प्लस म्हणल्यावरती काय येईल, मायनस येईल. पहिल्यांदी वरची टर्म 1 मायनस या दोघांचं मल्टिप्लाय, बरोबर. जी टर्म आहे अशी लिहिली G1 G2 G3 प्लस G1 G2 G4 डिवायडेड 1 प्लस G1 G2 H1 डिवायडेड 1 मायनस G1 G2 G3 प्लस 1 प्लस G1 G2 G4 डिवायडेड 1 प्लस G1 G2 H1 इंटू H2. ठीक आहे. मग हा जो H2 आहे एकदा G3ला जाणार आणि एकदा G4ला जाणार. मग काय केलं आपण, बाकी आहे असंच सेम, म्हणजे 1 मायनस G1 G2 G3 H2 प्लस G1 G2 G4 H4 डिवायडेड 1 प्लस G1 G2 H1. आता इथे काय मायनस आहे, 1 मायनस आहे, म्हणजे आपण इथे काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय करणार. म्हणजे एकदा क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर इथे काय होईल, 1 प्लस G1 G2 H1 मायनस आहे असं, ह्याला होल ब्रॅकेटमध्ये लिहायचं G1 G2 G3 H2 प्लस G1 G2 G4 H2. बाकी सेम सगळं आहे असंच. वरची टर्मला काही झटका लावायचा नाही. मग काय होणार, ही जी दोन टर्म आहे ही काय सिमिलर आहे, मग ही टर्म काय केली आपण, कॅन्सल केली. म्हणजे मग काय राहिलं, जेवढं राहिलं ते आपलं काय येतं, फायनल आन्सर येतो. आता सेकंड प्रॉब्लेम. सेकंड ब्लॉकमध्ये आपल्याला असं काहीतरी दिलेलं आहे. आता त्यामध्ये बघा बरं, सिरीज कुठं दिसती का, सिरीज पण दिसत नाही आणि पॅरलर पण दिसत नाही आहे, आणि सगळीकडेच असे ब्लॉक आहेत, बरोबर आहे. मग काय करायचं, आता हे बघा त्या G3 आणि G4 आहे, बरोबर आहे. आता ह्यामध्ये आपण सिरीज घेऊ शकतो, बट आपल्याला अडचण कुठे येते आहे, तर हा जो टेकअप पॉईंट आहे तिथे आपल्याला अडचण येते, बरोबर आहे. मग काय करूया आपण, हा जो टेकअप पॉईंट आहे हा आपण इकडे देऊया, म्हणजे शिफ्ट करूया आपण. आणि आपला रूल नंबर 8 होता. आता टेकअप पॉईंट आहे, आता हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक आधी आलाय का नंतर आलाय, बिफोर की आफ्टर आहे ना. मग आपण आफ्टरसाठी रूल काय बघितला होता, की आपण अगोदर ब्लॉक घेतो, मग नंतर टेकअप पॉईंट पुढे टाकतो, आणि मग आपला जो एक्स होता, एक्सला आपण काय करतो 1/Gच्या फॉर्ममध्ये लिहितो, बरोबर. म्हणजे सेम काय होणार, फक्त इथं 1/G न लिहिता काय होईल, इथे
H2/G4 होणार. ठीक आहे. मग आपण सेम तेच करूया. R(S) ॲरो ब्लॉक G1 परत ब्लॉक पुढे G2 ब्लॉक G3 G4 पुढे C(S). ठीक. मग आता इथे H2 इथे मायनस इथे H2 बाय काय होणार G4 आणि हा जो टेकअप पॉईंट आहे हा पण कुठे दिला इकडे दिला. ठीक आहे. आणि बाकी सेम आहे तसंच आपण ड्रॉ करूया. इथे मायनस H3 इथे काय आपला H1. ठीक आहे. आता ही आली आपली सिरीजमध्ये आली. मग आपण काय करूया हिला आपण सिरीजमध्ये लिहूया. R(S) ब्लॉक G1 ब्लॉक G2 ब्लॉक पुढं G3 इंटू G4 आणि पुढे C(S). ठीक आहे. इकडे काय आहे इथे ब्लॉक आहे ना H2/G4 आहे असं. हा ब्लॉक इथे ॲरो तो आपण तिथेच ठेवला H3. इकडे काय आहे H1 H1 पण केलं. आता काय दिसतंय आपल्याला सिम्पल फॉर्म काय दिसतोय हा दिसतोय आपल्याला सिम्पल फॉर्म. हा म्हणजे ह्याचं काय करू आपण एलिमेंटरी स्क्वेअर टाईपमध्ये बघितलं होतं. वरचा घ्यायचा इथे मायनस इथे मायनस साईन आहे ना मग मायनसचं काय घ्यायचं प्लस म्हणजे 1+ या दोघांचं मल्टिप्लाय. ते आपण ते केल्यावरती कसं होईल इकडे घेऊ आपण R(S) ब्लॉक ॲरो G1 परत ब्लॉक G2 ब्लॉक पुढं ब्लॉक येईल का नाही येणार कारण आपण ते एकत्र घेतो. ब्लॉक आपण सॉल्व केलेला आहे म्हणजे काय येईल G3 इंटू G4 डिवायडेड 1 मायनसचं प्लस 1+ त्या दोघांचं मल्टिप्लाय म्हणजे G3 G4 इंटू H3. ओके. हा झाला. मग पुढं सेम आहे तसंच घ्यायचं C(S). सेम वरती H2/H4 होता जो G4 होता तो आहे तसंच घ्यायचा. हा एक ब्लॉक झाला आणि मग काय राहिला आपला H1 इकडे खाली राहिला H1चा ब्लॉक राहिला तो पण काढला आपण. आता अजून सिम्पल काय दिसतंय आता बघा ह्यामध्ये आपल्याला काय दिसते सिरीज दिसती बरोबर. हे दोन सिरीज झाले म्हणजे G2 मल्टिप्लाय होईल G2 G3 G4 डिवायडेड 1+ G3 G4 H3. सेम आहे तसंच ब्लॉक G1 परत ब्लॉक G2 काय होईल मल्टिप्लाय G2 G3 G4 होल डिवायडेड 1+ G3 G4 H3 पुढे C(S) आणि त्याच्यावरती म्हणजे इथे काय आहे आपला H2/G4. ओके. हे आहे असे इकडं H1. ओके. मग आता आपल्याला सिम्पल अजून काय दिसतंय हा फॉर्म दिसतोय हा एवढा हा आपण सॉल्व करूया. म्हणजे काय होईल तिथे बघा G2 G3 G4 आहे इकडे काय साईन मायनस आहे. ठीक आहे मायनस राहिला ही टर्म घ्यायची डिवायडेड 1+ G3 G4 H3 होल डिवायडेड 1 मायनस म्हणल्यावरती प्लस येणार. ही टर्म त्या दोघांचं मल्टिप्लाय करायचं म्हणजे G2 G3 G4 डिवायडेड 1+ G3 G4 H3 मल्टिप्लाय ऑफ H2/G4. ओके. आता बघा G4 कॅन्सल आउट झाला. ओके. मग पुढं काय राहणार हे एवढंच राहणार म्हणजे H2 जो आहे तो आपण आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया म्हणजे G2 G3 G4 डिवायडेड 1+ G3
G4H3 डिवाइड G2G3H2 होल डिवायडेड 1 प्लस G3G4H3 आणि +1 आहे असा. मग काय करायचं, ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करायचं. बाकी सेम आहे असंच. म्हणजे G2G3G4 डिवायडेड 1 प्लस G3G4H3 होल डिवायडेड मल्टिप्लाय ना 1 प्लस G3G4H3 प्लस G2G3H2 होल डिवायडेड 1 प्लस G3G4H3. आता बघा ह्या दोन टर्म सिमिलर दिसत आहे बरोबर, म्हणजे ह्या काय होतील, कॅन्सल आउट होतील. म्हणजे काय राहील आपल्या इथे G2G3G4 डिवायडेड 1 प्लस G3G4H3 प्लस G2G3H2 हा ना. म्हणजे हा बॉक्स कुठे लिहिणार आपण, इथे. हा बॉक्स आपण इथे लिहिला बरोबर, म्हणजे हा ब्लॉक जाणार. आणि जर हा ब्लॉक गेलाय म्हणजे बघा बरं का, हा ब्लॉक गेलाय म्हणजे हे दोन काय होतील आपल्या सिरीजमध्ये होतील. म्हणजे आपण काय करू, G1ला आतमध्ये मल्टिप्लाय करू बरोबर, सिरीजमध्ये झाले म्हणून ही आली. म्हणजे आता ही टर्म राहिली. आता ह्याचा ब्लॉक कसा होईल, ब्लॉक ऑफ G1 G2 G3 G4 होल डिवायडेड 1 प्लस G3G4H3 प्लस G2G3G4H2 ही टर्म राहिली. पुढे C(S), इकडं R(S). ठीक आहे, हा एक ॲरो H1. आता इथे काही नाही म्हणल्यावरती काय आहे आपल्या इथे प्लस आहे. आता सेम मग तेच करायची, ही टर्म घ्यायची, 1 मायनस करायचा आणि ह्या दोघांचा मल्टिप्लाय. आता हे काय आपलं फायनल आन्सर आहे. मग काय करायचं, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट म्हणजे C(S) डिवायडेड बाय R(S) इक्वल्स टू वरची टर्म म्हणजे G1 G2 G3 G4 होल डिवायडेड 1 प्लस G3G4H3 प्लस G2G3G4H2 होल डिवायडेड ह्या दोघांचं मल्टिप्लाय ना, म्हणजे 1 प्लस म्हणल्यावरती मायनस G1 G2 G3 G4 डिवाइड 1 प्लस G3G4H3 प्लस G2G3G4H2 आणि हेच आपलं काय येतं फायनल आन्सर. पुढे सॉल्व नाही केलं तरी चालेल, एवढं ठेवलं तरी पण चालेल. आता बघा काय केलं आपण, सेकंड एक्झाम्पल. आता हा आपल्याकडे काही ब्लॉक होता. आता ब्लॉक होता तर मग काय केला, पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला, सिरीज आणि पॅरलर बघायची. सिरीज आणि पॅरलर आपल्याला दिसत नाही म्हणजे नाहीच ह्याच्यामध्ये, बट आपल्याला इथे होऊ शकते सिरीज. मग पण आपल्याला अडचण कुठे येते आहे, हा टेकअप पॉईंट अडचण करतोय. मग काय करायचं आपण, ह्या टेकअप पॉईंटला पुढे घ्यायचं. म्हणजे आपला रूल नंबर 8 होता बरोबर. आता हा जो टेकअप पॉईंट आहे ह्या ब्लॉकच्या कुठे अगोदर आहे का नंतर आहे, नंतर आहे ना. म्हणजे मग ब्लॉक आपली रूल नंबर 8 होता की आफ्टर द टेकअप पॉईंट आफ्टर. मग काय करतो आपण, अगोदर ब्लॉक लिहितो, नंतर टेकअप पॉईंट पुढे देतो आणि इकडे हा जो आहे 1/G म्हणजे आपला काय येईल H2/G4. ओके, तो आला. बाकी सगळं आपण सारखं लिहिलं म्हणजे ह्या दोन आपल्या काय आलं, सिरीजमध्ये आलं म्हटल्यावरती आपण ह्या दोघं एकत्र लिहिले. बाकी सगळं सेम आहे असंच केलं. मग नंतर आपल्याला सिम्पल फॉर्म बघायचा, कोणता दिसतोय, हा सिम्पल फॉर्म दिसतोय बरोबर. मग आपण हा सिम्पल फॉर्म सॉल्व केला. ह्या सिम्पल फॉर्म सॉल्व करण्यासाठी आपण काय करतो, वरची टर्म घ्यायची म्हणजे G3 × G4 डिवाइड करणार, इथे मायनस आहे म्हणजे आधी 1 प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लाय म्हणजे G3G4 डिवायडेड बाय H3. सेम तेच केलं म्हणजे हा ब्लॉक निघून जाईल. बट आपण काय केलं, सेम तेच केलं म्हणजे हे एवढं आलं, बाकी सेम आहे असं. आता हा जो आपला
G2 आहे. हे दोघं काय दिसतं आपल्या सिरीजमध्ये दिसत आहे. म्हणजे मग काय केलं आपण, ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन करून घेतलं. म्हणजे G2 आतमध्ये जाईल. G2 G3 G4 डिवायडेड 1 + G3 G4 H3. पुढे C(S) बाकी सेम आहे, असंच केलं. आता मग काय करायचं, हा ब्लॉक आपण सॉल्व करून घेऊया. ठीक आहे. हा ब्लॉक सॉल्व करण्यासाठी काय केलं आपण, पहिल्यांदा ही टर्म आहे अशीच घेतली. G2 G3 G4 डिवायडेड 1 + G3 G4 H3 होल डिवायडेड मायनस आहे म्हणल्यावरती प्लस होणार 1 + ह्या दोघांचा मल्टिप्लाय. म्हणजे ही टर्म घेतली G2 G3 G4 डिवायडेड 1 + G3 G4 H3 मल्टिप्लाय हा ना, म्हणजे H2/G4. आता G4 काय केले आपण, कॅन्सल आउट केले. मग काय राहिलं आपलं, G2 G3 G4 डिवायडेड 1 + G3 G4 H3 डिवायडेड बाय 1 + G2 G3 H2 डिवायडेड 1 + G3 G4 H3. मग काय केलं आपण, खाली ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे वरची टर्म ही आहे अशी डिवायडेड ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 1 + G3 G4 H3 + G2 G3 H2. मग काय झाले, हे दोघं टर्म कॅन्सल झाले. मग काय आलं आपलं फायनल आन्सर, G2 G3 G4 डिवायडेड 1 + G3 G4 H3 + G2 G3 H2. म्हणजे हा ब्लॉक निघून गेला. म्हणजे हा ब्लॉक निघून गेला म्हणल्यावरती ही काय झाली, ही लाईन स्ट्रेट झाली बरोबर. आता ही सरळ झाली म्हणल्यावरती काय येणार आपला, ही दोघं काय आले आपले सिरीजमध्ये आले. सिरीजमध्ये आल्यामुळे आपण काय केलं, त्या दोघांचं मल्टिप्लाय केलं. मग आपण इथेच लिहून घेतलं G1 G2 G3 G4 डिवायडेड 1 + G3 G4 H3 + G2 G3 H2. ठीक आहे. मग ते काय केलं आपण, त्याचा एक बॉक्स केला. ही आला, हा बॉक्समध्ये आला. म्हणजे मग काय राहिला, फक्त हा ब्लॉक राहिला बरोबर. आता आपल्याला हा ब्लॉक सॉल्व करायचा आहे. मग तो ब्लॉक सॉल्व करण्यासाठी काय करणार, सेम तेच करणार. वरचं घ्यायचं, 1 मायनस करायचं, त्या दोघांचं आपण मल्टिप्लाय करायचं. सेम तेच केलं. G1 G2 G3 G4 डिवायडेड 1 + G3 G4 H3 + G2 G3 G4 H2 होल डिवायडेड 1 - G1 G2 G3 G4 डिवायडेड 1 + G3 G4 H3 + G2 G3 H2 G2 H2. आणि हे आलं आपलं फायनल आन्सर. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करसाल ना याची, तेवढं ते सोपं होत जाईल.